स्वामी, हं. मी दुकानात जाऊन येऊ का? पूजेचं सामान आणायचं आहे ना? ठीक आहे. हो, तुम्ही जाऊन या. ठीक आहे स्वामी. ब्रिंदा, हं? ब्रिंदा, ब्रिंदा. हो, येते स्वामी. काय झालं स्वामी? तुम्ही मला हो, बोलवलं? बस ना बेटा. हं. खूप वेळापासून बोलवत होतो. काय करत होतीस आत बेटा? काहीच नाही, फक्त फोन बघत होती स्वामी. ओ, असं आहे का? जेव्हापासून मी आलो तू माझ्याशी व्यवस्थित बोललीस नाही. काय झालं? असं काहीच नाहीये स्वामी. कोणासोबत तुझं प्रेमप्रकरण सुरू आहे का? असं काही नाहीये. हे सगळं मला नाही आवडत. जर तुझं कोणावर प्रेम असेल तर सांग, काही आपत्ती नाही. त्याच्यासोबत तुझं लग्न व्हावं यासाठी मी पूजा करेन. असं काहीच नाहीये स्वामी. तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. एका मुलावर तुझं प्रेम आहे ना? ते सगळं तुम्हाला कसं कळलं? स्वामीजींना तू सामान्य माणूस समजलीस काय? या पूर्ण जगात काय सुरू आहे ते सगळं मला कळतं. हं. मी असं काही करू की तो मुलगा तुझ्याच मागे लागला पाहिजे? तसं काही नकोय स्वामी. तसंही आमचं प्रेम खूप छान चाललंय. या सगळ्याबद्दल तू आपल्या आईला सांगितलंस का? तिला नाही माहिती स्वामी. मी तुझ्या आईला सांगू का? आता नाही स्वामी. काही दिवसानंतर माझं कॉलेज झाल्यावर, मला नोकरी लागल्यावर मी स्वतः सांगेल. जर तुझ्या घरी तुझ्या प्रेमाला स्वीकार केलं नाही तर मला सांगायचं. तुम्हा दोघांचं लग्न मी लावेन. ठीक आहे स्वामी, तेव्हाच तेव्हाच बघू. माझा बराच अभ्यास उरलाय. मी जाऊन अभ्यास करू का? ठीक आहे पोरी, जाऊन अभ्यास कर. ठीक आहे स्वामी. अजून झोपला नाही नाही, स्वामी? तुम्ही येऊन बसा ना. पूजेची सगळी सामग्री तयार आहे ना? हो, सगळं तयार आहे स्वामी. ठीक आहे. संध्याकाळी होणारी पूजा खूप महत्वाची आहे. या पूजेनंतर तुमच्या आयुष्यातली सगळी संकट दूर होतील. तुम्ही खुश राहाल. ठीक आहे स्वामी. मी जे म्हणतोय ते नक्कीच होईल. तू ठीक अजिबात आहे ना, काळजी स्वामी. करू नकोस. आजच्या आई? पूजेत तू यावेळी तू इथे येऊन काय करतेस आई? संध्याकाळी पूजा आहे ना, त्याचबद्दल मी स्वामींसोबत बोलत होती. ठीक आहे, मला कॉफी प्यायची इच्छा होते. प्लीज मला बनवून दे ना. ठीक आहे, मी बनवून देते. तुझा हो. ठीक आहे स्वामी, मी तिला कॉफी बनवून देते. हा, तुम्ही थोडा आराम करून घ्या स्वामी. संध्याकाळी पूजा आहे ना, तेव्हा आपण भेटूया. ठीक आहे, तू ये आता. दोघेही देवाची मनाने प्रार्थना करा. भुश भुश भुश. हा, आता डोळे उघडा. याला घे बेटा. तुम्ही घ्या. या लिंबाला तुम्ही जिथे झोपता त्या उशीखाली ठेवायचा. सगळं ठीक होईल. यासोबत आपल्या 3 दिवसांची जी पूजा होती ती संपली. प्रत्येक गोष्टीची शुभ समाप्ती झाली. आजपासून तुमचं दुःख दूर होईल आणि तुम्ही सुखाचं आयुष्य जगाल. आणि जसं मी म्हटलं, तुझी मुलगी आजपासून 48 तासाच्या आत यौवन प्राप्त करेल. खूप छान वाटलं स्वामी. ठीक आहे मुली, तुम्ही दोघीही आपल्या खोलीत जा. यासोबत माझी केलेली 3 दिवसांची ती पूजा आता संपन्न झाली आहे. माझी जाण्याची वेळ आली आहे. तुम्ही केलेल्या पूजेची दक्षिणा स्वामी, हे घ्या. माझ्या पूजेने तुम्ही दोघी संतुष्ट आहात ना? हो, आम्ही संतुष्ट आहोत स्वामी. माझा आशीर्वाद तुम्हा दोघींसोबत सदैव राहील. खूप छान वाटलं स्वामी. तर मी येऊ? हो, सांभाळून जा स्वामी. आई, तू जाऊन आराम कर वृंदा. ठीक आहे आई. हा, बोल.
अहो ऐका ना, आपण आपल्या मुलीसाठी 3 दिवसाची पूजा केली होती ना, ती आज व्यवस्थितपणे संपन्न झाली. अच्छा. आता स्वामी पूजा आटपून बाहेर निघाल्यात. आपली मुलगी नक्कीच मोठी होईल असं म्हणालेत. ठीक आहे. शेवट चांगला तर सगळं चांगलं. माझा तसा आहे पूजेवर इतका विश्वास नाहीये. बस मी फक्त तुझ्या आनंदासाठी याला हो म्हटलं. आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. ठीक आहे. तू सगळं सांभाळ. मला जरा काम आहे. मी तुला उद्या फोन करतो. ठीक आहे, मी फोन ठेवते, तुम्ही काम करा. बाय. सगळ्या मुलींसारखीच माझी मुलगी पण लवकर मोठी होईल असं वाटलं होतं, पण ती 20 वर्षांपर्यंत पण मोठी नाही झाली. या पूजेनंतर जर मोठी झाली तर खूप आनंद होईल. सगळ्यांसारखा मला पण खूप मोठा कार्यक्रम आयोजित करायचा आहे. देवा, मी काय करू? या पूजेनंतर तरी चांगली वेळ येते का